माणसं माणसासाठी रडतात, ताव फोडून रडतात. माणसासाठी रडते नाही, संपत्तीसाठी लोक रडतात. संपत्तीसाठी रडतेनात नवल नाही. अरे जनावरं करता देव रडतात, माणसं रडतात. आणि रडल्यानंतर एक ना एक दिवस त्या देवाला तुमची आमची दया आल्याशिवाय होणार नाही. कारण दया घात जगाच्या पाठीवर माझा परमात्मा प्रेम पाहिजे आणि डोळ्यामधून खळखळ 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 अश्रू वाहिले पाहिजे. ऐका ना, असं म्हणतात बुवा, एका मोठ्या साधूच मी ऐकलेलं, गणेश बुवा, त्या महात्म्याने सांगितलं होतं, आपण जर देवासाठी रडत ना, अश्रूला वाचा फुटती आणि पायाला डोळे येतात, पायाला डोळे. तुम्ही म्हणता झंझणे महाराज पायाला कुठे डोळे असतात का? ना पायाला खरं डोळे असतात का? तुम्ही म्हणता कसं काय, तुम्हाला काय माहित पायाला डोळे? हो, पायाला खरंच डोळे असतात त्यानुसार. हो, हे गर्दी असावा आणि गर्दीत आपली फाटकी चप्पल सोडायची, आपली फाटकी चप्पल सोडून द्यायची आणि एखाद्याची नवी चप्पल पायात घालायची. पण ज्यावेळेस आपण दुसऱ्याची पायात नवी चप्पल घालतो ना, त्यावेळेस हे पाय सांगत असतात, ही चिता तुझी नाही. पाय काय सांगतात? ही चप्पल तुझी नाही. तरी हे बळच घेऊन जातं. आणि ज्याची त्यांनी पाहिली ना, माझी चप्पल पायात घातली का नाही, चुकून आली चुकून आली चुकून आली करे का तो तो घातली ना पायामध्ये. अशा बऱ्याच चपला जाते बाबा. एका गावामध्ये मी म्हणलं, माझ्या कीर्तनातून काहीतरी चांगलं घेऊन जा. काय म्हणलो मी? चांगलं घेऊन जा. हो, त्यांनी चांगलं काहीच नाही नेली. मी जातानाच एक नवी 500 रुपये चप्पल घेऊन गेलो होतो, ती माझी चप्पलच नाही. मग कार्यकर्ते पुकारले, महाराजांची चप्पल गेली, महाराजांची चप्पल गेली. ज्यांनी नेली ना, तो पळत आला, म्हणलं, हो कशाला पुकारता, कशाला मामलाता, महाराजच म्हणले चांगली घेऊन जा. चप्पल घ्यायचं का चप्पल? कारण अश्रूला वाचा आणि पायाला डोळे आल्याशिवाय राहत नाही. देवासाठी रडलं पाहिजे, हो रडलं पाहिजे. रडा पाहत असणाऱ्या गोकुळातल्या गवळणी, ज्या वेळेस माझा भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामधून मथुरेला जातोय आणि त्यावेळेस ज्या दिवशी आक्रोश नेण्याकरता येतोय, त्या दिवशी त्या असणाऱ्या गोपिका ढस 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 रडतात. अरे नयनीच्या उदकाने ही भिजली धरणी. काय प्रेम आहे महाराज, त्याला कंठी प्रेम दाटे नेहमी नीर. काय त्या जनाबाईचं प्रेम होतं, माझा विषय इथून वाढला महाराज. अरे का नाही, त्या देवाने का नाही म्हटल्याबरोबर, जनाबाईने का नाही म्हटल्याबरोबर माझ्या देवाने म्हणायचं, भांगे सर हो जनाई का नाही, तिकडून आवाज यायचा जनाई. लगेच देवाने धावत यायचं का? अरे हे भक्तीचं नातं आहे. माझ्या सावता महाराजांनी देवासंग भक्तीचं नातं जोडलं आणि आपल्या या घाट्या मेळ्यामध्ये माझ्या वारकऱ्याचं भक्तीचं नातं आहे. विठाला विठाला सप्ताहातील 7 दिवसाची कीर्तन सेवा आहे आणि सेवेकरता अभंग घेतलाय जगद्गुरु तुकोबारायचा. मागणीपद प्रकरणातील अभंग आहे. लक्ष देणं आहे का? तुकोबाराय एका असणाऱ्या भिकाऱ्याच्या रूपामध्ये, तुकोबारा भिकारी म्हणतात. आता विचार केला का नाही, तुकाराम महाराज भिकारी होते का? कोण होता? बऱ्याच लोकांनी असणार तुकाराम महाराजाला खाली आणलं. तुकाराम महाराजांच्या घरामध्ये खायलाच नव्हतं. तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजाला काठीने मारित होती. जे काठीने मारतात म्हणतात ना, त्याला काठीनेच मारलं पाहिजे. अण्णा तुकाराम महाराज अरे भिकारी नव्हते. तुकाराम महाराज एक काळातले सावकार होते. ऐका लक्ष देऊन तुम्हाला प्रमाण सांगणार आहे मी. ठाणगे सर, तुकाराम महाराज सावकारच नव्हते तर माझे तुकोबाराय या तिन्ही लोकांचे राज्य होते. विठाला विठाला घरात माणसं काही बडबड करते, काही बडबड करते. थोडीशी टाकून या. मग काय बडबड करते नाही काही सांगता येत नाही. तुम्ही ऐकायला बसलात म्हणून सांगतो. खेडेगावातला एक माणूस फुल दारू पिऊन आला आणि त्याचं बाहेर तर कुठं काही चालत नसतं.
घरामध्ये